महिलांना सगळ्यात जास्त त्रास कसला असतो बरं घरात? काही नाही, स्वयंपाकाचा नसतो, दारू पिणाऱ्या नवऱ्याचा. बरोबर का? कसा? कारण की ते जे भांडणाची जी सुरुवात आहे, मूळ जे आहे ती दारू असते. बरोबर का? घरामध्ये जेव्हा माणूस शुद्धीत असतो तेव्हा काहीच बोलत नाही, काहीच भांडणं होत नाही. पण थोडंसं टाकून आला म्हणजे डोकं लावणार म्हणजे लावणार. बरोबर? सगळ्यात जास्त त्रास आपल्याला महिलांना दारूचा होतो. माणसं जे पत्ते खेळतात, जे सट्टा खेळतात, जुगार खेळतात, गुटखा खातात, या सगळ्या गोष्टींचा त्रास फक्त बायांना होतो. मारहाणीची सुरुवात माणूस शुद्धीमध्ये मारूच शकत नाही असं माझा अभ्यास आहे. की माणूस जर शुद्धीमध्ये असला की त्याला थोडीशी जाणीव असते की नाही बाबा, ही आता ठीक आहे, ही आता नॉर्मल आहे, हिच्या अंगात काळी माता आली तर ठीक आहे, सोडणार नाही आपल्याला. पण जेव्हा तोच शुद्धीत नसतो तेव्हा मग तोच काला माता होऊन जातो, त्याच्या अंगातच खूप काही शक्ती होऊन जाते. त्या कारणाने जो त्रास आहे आपल्याला जर थांबायचा असेल तर आपल्याला तुमच्या परिसरामध्ये, डोंगरगावच्या माझ्या मते कंप्लेंट कमी आहे, खूप कमी आहे. चांगलं गाव आहे खरंच, त्याच्यामुळे मी तो विषय इथं काढला नव्हता. डोंगरगावमध्ये माझ्या कानापर्यंत अजून आलेलं नाहीये किंवा डोंगरगावचे आपले पोलीस पाटील आहे त्यांनी पण काही एवढी मला माहिती दिली नाही गावातली, कारण की इथं नसेलच म्हणून दिली नसेल असं मी गृहीत धरते. जरी काही असलं तर मला माझ्या नंबरवरती कॉल करा आणि मला सांगा की मॅडम आमचा इथं असं असं चालू आहे, इथं माझी ह्या घरामध्ये दारू आहे, या घरामध्ये विकलं जातं, या घरामध्ये, या गावामध्ये, या टपरीवरती, या दुकानावरती गुटखा विकला जातो, नवरा येतो, खातो, इकडे तिकडे पिचकाऱ्या मारत बसतो आणि आम्हाला आवरावं लागतं. हे जे असले प्रकार आहे हे थांबवायची मोहीम मी सुरू केलेली आहे. आता मला साथ पाहिजे तुमची. तुम्हाला त्रास होत असेल, मला तर होत नाही. बरोबर? तुम्हाला त्रास होतं तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. घाबरू नका. तुम्हाला हाच विषय नाही, जर कोणत्याही पद्धतीचा त्रास तुम्हाला होत असेल, कोणतेही अत्याचार तुमच्यावर होत असेल, तुम्हाला कुठंच सांगता येत नसेल, कोणाला सांगितलं तर काय होईल, काय विचार करेल, ही बाई पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन आली, असं जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही मला संपर्क करून माझी मदत घेऊ शकता, मला सांगू शकतात, माहिती देऊ शकतात आणि मी तुमचं नाव गोपनीय ठेवेन हे मात्र नक्की. मला कुऱ्हाडला एक असंच महिला दिनानिमित्त प्रोग्राम घेतला होता. मला एक महिलेने 11:30 वाजता फोन केला, मॅडम माझा नवरा दारू पिऊन आलाय आणि आता तुम्ही लगेच या, फक्त माझं नाव सांगू नका. तर कृपया असं करू नका. मी 11:30 वाजता येऊ शकत नाही, पण दुसऱ्या दिवशी त्याला 100% बोलवलं आणि 100% मला जे सांगायचं मी ते माझं काम केलं. तर असं काही त्रास होत असेल, तेच अवैध धंद्यासंदर्भातच नाही म्हणते मी, तुमचे कौटुंबिक काही वाद असतील, तुम्हाला काही अडीअडचणी असतील, तुम्हाला काही माहिती विचारायची असेल, मुलींच्या शिक्षणाविषयी तुम्हाला काही गाईडलाईन्स पाहिजे असेल, जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आता तुमच्याकडे मोबाईल आहे का? मुलींकडे बघा, बायांकडे मोबाईल नाही पण मुली हो म्हणताय. माझा नंबर द्यायचा होता, मोबाईल आहे का तुमच्याकडे? असेल तर माझा नंबर सेव्ह करून घ्या. बाकीच्या महिलांना तुम्ही नंबर देऊन टाका, ज्यांना काही त्रास असेल त्यांना माझा नंबर देऊन टाका. त्याच्यामुळे माणसांनी थोडंसं लक्षात ठेवा की आता बायांच्या हातामध्ये मॅडमचा नंबर आहे, त्याच्यामुळे घरी जायचं एकदम गुपचूप बसायचं, लोक लावायची नाही महिलांची. त्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी ओपन करून घ्या, तुमचं ते स्क्रीनचा जो काही लॉक असेल तो ओपन करून एक फक्त थोडंसं मस्करी चालू आहे म्हणून सांगते. सगळे म्हणजे आपण जेव्हा इतिहास बघितलेला आहे किंवा आपण जे ग्रंथ वाचलेले आहे, रामायण महाभारत बघितलेली आहे, त्याच्यावरून एक फक्त सांगते की रावणाने फक्त तिच्या बायकोचं ऐकलं नव्हतं, रावणाने त्याच्या बायकोचं ऐकलं नव्हतं म्हणून आजपर्यंत तिच्याला जळतोय. त्याच्यामुळे पुरुषांना माझी विनंती आहे की महिला या घराची महत्वाची सदस्य आहे. त्याच्यामुळे ती एखादी गोष्ट सांगत असेल तर तुला कळत नाही म्हणून तू काही सांगू नको, आम्हाला कळतं असे तुम्ही डोक्यात घेऊ, म्हणजे असा विचार करू नका. महिला जर काही सांगत असतील तर त्यांच्या विचारांचा पण सन्मान करा. निर्णय तुम्हाला घ्यायचे आहे, आम्हाला माहिती आहे, फक्त ते काय बोलत आहे ते पण ऐकून घ्या. हा घे नंबर घ्या, 95 185 06494.
परत सांगते 95 185 0 64 94 95 185 06494. ठीक आहे, थँक्यू.